त्यामुळं मग शेवग्याच्या शेंगा पण होत्या. पेरू काढून आता चालवताना चला म्हटलं तर शेवग्याच्या शेंगा काढाव्या त्या आणि खूप छान शेंगा वाटत नाही, पण किती भरलाय शेंगा. दादू वर चढलेला, दादूला म्हटलं चल काढतो 2-4 शेंगा, म्हणजे की जेवढ्या हाताला येते तेवढ्या काढ म्हणलं, आणि बाकी खालून थोड्याशा काटकीने करायच्या. सगळा म्हणजे शेवगा गच्च मध्ये तुम्हाला दिसतच असेल किती शेवग्याला शेंगा लागल्या, सगळीकडे शेंगा दिसतात. आता जेवढ्या काय आम्हाला काढता येतात ना तेवढ्या आम्ही काढून घेणार आहेत बघा शेवग्याच्या शेंगा. बघा एका ठिकाणीच किती शेंगा येतात. सगळ्या आता मोडून घ्यायच्या. आताच पेरू काढून झालाय आणि चला म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण काढून घ्याव्या. आपल्या गावातला बाजार असलं की काय कसं म्हणजे गावातला बाजार असलं की इथल्या इथं जाताही येतं आणि कसं लेकरांना पण बसवता येतं, त्याच्यामुळं गावातल्या बाजारात शेंगा काढत असतो आम्ही. फेक दादू. मग झाल्या का शेंगा काढून? हा झाले की बघ, थोड्या 2 पिशव्या शेंगा निघल्यात. ही एक मोठ्या पिशवी भरली आणि ही एक ह्या झाडाच्या आणि त्या झाडाच्या 2 झाडाच्या एवढ्या शेंगा निघल्यात. शेवग्याची झाडं मात्र लांडे करून ठेवले बघा, एकदम लांडे करून ठेवले. सगळ्या शेवग्याच्या फांद्या बिंद्या सगळ्या दादूनं मोडून टाकल्या आणि आपल्या एवढ्या शेंगा निघल्या. एक 5-7 किलो शेंगा होत्या.